निमित्ताने संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह कथा शिवमहापुराण कथा बाळासाहेब महाराज कुलकर्णी यांच्या मुखारविंदातून आपण शिवकथा या ठिकाणी श्रवण केलेली आहे आणि त्या अनुषंगाने दररोज संध्याकाळी होणारे हरिकीर्तन, काकडा, भजन, पारायण आदी करून संपूर्ण सांप्रदायिक उपक्रमाची आज खऱ्या अर्थानं होणारी सांगता आणि त्या सांगतेच्या निमित्ताने उपस्थित सर्व पंचक्रोशीतील सर्व गावकरी मंडळी, त्याच्यामध्ये राजेवाडी, डोंगर पिंपळा, भावठाणा, धावडी, सोनवळा आणि आंबेजोगाई तालुक्यातील सर्व भाविक भक्त, पंचक्रोशीतील आलेले सर्व सज्जन मायबा भक्त मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला नियोजित वेळेमध्ये ही सेवा या ठिकाणी पूर्ण करायची आहे. खरं तर जंगल में मंगल याचं उदाहरण बघायचं असेल तर हे निळकंठेश्वराचं प्रांगण आहे. जवळपास एक 8-9 वर्ष झाले आमच्या मुकुंद काकांनी एक सेवा मला दिली होती इथं आणि त्यावेळेस आम्ही समोर कीर्तन केलं होतं. तेव्हा इकडं डोंगरच होता सगळा, परंतु निळकंठेश्वराची कृपा आहे की हा परिसर सुद्धा आता आपल्याला कार्यक्रम करण्याजोगा या ठिकाणी योग्य झालेला आहे आणि त्या अनुषंगाने परिसरातील जमलेली सर्व गुणीजन टाळकरी मंडळी, त्याच्यामध्ये ज्यांची पहिली चाल आपण ऐकली आमचे मुकुंद काका, आदरणीय आमचे आंबेकर बाप्पा, आमचे खाडे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, तळणीकर महाराज आहेत, बोदेगाववरून आमचे खास स्नेही नारायण महाराज आहेत, आदी करून दोन्ही सुंदर असे मृदंगवादक आहेत. बरं, 2 मृदंगवादक आहेत महाराज, 2 यूट्यूबवर सुद्धा इथं उपलब्ध आहेत आणि सुंदर अशी साऊंड सर्व्हिस आहे. फक्त एक अपेक्षा आणि एक इच्छा तुमच्याकडून व्यक्त करेल की 1:30 वाजेपर्यंत फक्त तुम्ही ऐका, तोंड उघडू नका. फक्त तुम्ही ऐका, तोंड उघडू नका, फक्त बोलू नका. काय होतं त्यामुळं एकाग्रता भंग पावते आणि मग अभंगाच्या शब्दाची रचना मागं पुढं होते. विठाला विठाला त्यांच्या माध्यमातून मला ही सेवा या ठिकाणी क्रमप्राप्त झाली आहे. ते आदरणीय आमचे दामोदर गुरुजींनी मला फोन केला आणि सांगितलं की म्हणे महाराज की काल्याची सेवा तुम्ही करा. मी म्हणलं करायला काही हरकतच नाही का, कारण हा सगळा परिसरच उकळी करायचा आहे ना. डोंगर पिंपळा आणि उकळी करायचं नातं तसं फार प्राचीन आणि जुनं आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये जवळपास फड परंपरेच्या नियमाला अनुसरून उकळीकरांच्या अनेक कीर्तन सेवा या परिसरामध्ये होत्या. काळाच्या ओघामध्ये त्या कमी जास्त होत राहिल्या, तो काळाचा परिणाम आहे. परंतु आपण या योगानं का होईना निळकंठेश्वर भगवंताची ही सेवा करण्याची संधी या निमित्ताने पुन्हा एकदा परंपरेला दिली. त्यामुळे या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी खूप धन्यवाद. विशेष आग्रह आमच्या अशोक मामा पवारांचा होता किंवा महाराज तुम्ही या 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 आणि त्या दृष्टिकोनातून महाराज ही सेवा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. समोर सुद्धा महाराज भरपूर मोठी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी बसलेली आहे. आमचे रमेश तात्या आवर्जून आहेत. मला तर आश्चर्यच वाटलं महाराज, तो तात्या कीर्तनाला हजर आहेत म्हणल्यानंतर. आधी करून सगळी मंडळी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या नियोजित वेळेमध्ये या अभंगावरती काहीसं बोलण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. विठाला विठाला.